हॅलो गायज, गुड मॉर्निंग. मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आपण आलो आपल्या वावरामध्ये. 2 दिवस घुमण्यामध्ये गेले. 2 दिवस तुम्ही ब्लॉग पाहिले असणार आपले. एक दिवस होता मामला लेक आणि दुसरा होता भद्रावतीमधील बुद्धलेणी. आपलं त्याचं नाव आहे विजासन टेकडी. तिथं आपण गेलो होतो आणि दोन्ही व्लॉग खरंच खूप छान झाले आहे. तुम्ही जर पाहिले नसणार तर तुम्ही ते व्लॉग आधी जाऊन पाहून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायसाठी विसरू नका, कारण तर मी तुमच्यासाठी नवीन कंटेंट आणत आहे. नवीन कंटेंट आणायचा ट्राय करत आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट दाखवा, म्हणजे जेणेकरून आपण अजून नवीन ठिकाणी जाणार तर तुमच्यासाठी नवीन टॉपिकवर व्हिडिओ आणत जाऊ आपण. तर अशा करताना आपण आता वावरात आलो आहोत. तुम्ही पाहू शकता, हे जे आहे इथं वावरात आलो आहे मी आणि 2 दिवसानंतर मी वावरात जात आहे. तर चला पाहू आपण आपला वावर आता काय इम्प्रूव्हमेंट आहे काय नाही. तर मला वाटते मेथीची जी भाजी आहे ना आपली, ते खाण्यासाठी रेडी झाली असणार. आपण 3 ते 4 दिवस पहिले वावरात येऊन बघितलं होतं आणि 2 दिवस तर आपले बाहेरच गेले फिरण्यामध्ये. तर फायनली आपण अजून वावरात आलो आहोत. तर पाहू, आपली मेथीची भाजी खाण्यासाठी रेडी झाली असेल तर तिला मार्केटमध्ये पण घेऊन जावं लागेल विकासाठी, नाही का. तर बघू, काढून विकासाठी पण न्यावं लागणार ना. आणि इथूनच दुरूनच बघितलं तर भाजी दिसत आहे. भाजी तर मोठी झाली असेल, पण मला वाटत तर नाही की विकण्यालायक तर झाली असणार बा म्हणून. तरी पण आपण एकदा पाहून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता, हे जे आहे ना, हे बी दिसत आहे तुम्हाला छोटे नाही का, हे पालक आहे. म्हणजे आपली पालकसुद्धा वापरत आहे. चांगल्या पद्धतीचे पालकसुद्धा आली आहे. आपली चांगली ग्रोथ आहे पालकची, म्हणजे आता बाहेर निघली आहे. अजून काही बिया निघायच्या असणार. आणि ही आहे मेथीची भाजी. अजून रेडी तर नाही झाली आहे, पण आपण हे घरी खाऊ शकतो. घरी नाही का, थोडीफार. ही मेथीची भाजी आहे. रेडी तर झाली नाही आहे अजून, जवळपास 5-10 दिवस लागू शकते रेडी व्हायसाठी. 1 हप्ता समजून घ्या. तर पुढच्या बुधवारला आपण हिला डेफिनेटली मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि हे बघू शकता मिरचीचं रोपसुद्धा छान प्रकारे आलं आहे. पालक, हे मिरची, हे टमाटर आहे आपले. थोड्या दिवसात जर टमाटरचे झाडं जर चांगले जर वाढले, पूर्णपणे हिरवे तर पडलेच आहे, आणि चांगली जर याची वाढ झाली थोडी, त्याला आता खात वगैरे देऊन देऊ आपण. आणि मग नंतर ही काड्याची गाडून आहे, ह्या जे काड्या आहे याच्या सहाय्याने आपण इथं तार बांधून याला सरट सपोर्ट देऊन देऊ आणि झाडाला थोडा सपोर्ट राहिला तर झाड व्यवस्थित वाढणार. हे बघू शकता, फुलगोबीची झाड आहे, फुलगोबी. आणि हे वांग्याचे झाडं थोडे पिवळे पडले आहे, काय माहीत नाही काहून. तर पण वांग्याच्या झाडाला काही होत नाही, कारण तर वांग्याच्या झाडाला म्हणजे एकदा झाड लावलं तर लवकर ते मरत नाही असं म्हणते. तर अजून एकदा या वाफ्यांना दोन्ही पण पाणी करून घेऊ. इकडं पालकचा वाफा आणि इकडं धने पण टाकून आहे. धने वापासाठी खूप टाईम लागतात, 15 ते 20 दिवस टाईम लागते, काय माहीत नाही. टाकून तर आहे आपले, पण अजून काही याच्यात काहीच दिसत नाही आहे. तर म्हणून याला अजून पाणी करून देऊ. एकदा पाणी सोडल्यानंतर पालक अजून जोरात चांगली वाढ होणार. आणि इकडे मिरची तर लागलीच आहे. तर इकडे पाहू शकता, हे मिरचीचं रोप चांगलं टिकलं आहे आणि पूर्ण याचा डिऱ्या पण चालू झाला आहे. आणि हे मेथी आपण पुढच्या हप्त्यामध्ये मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि हे जे मेथीचं आहे, हे मेथी आता इकडे तर रेडी झाली आहे, पण आता हे मेथीच आपली कंटिन्यू निघत राहिली पाहिजे. हे मेथी आणि अजूनच इकडं आपण थोडी जागा सोडली आहे खाली, नाही का, तुम्ही पाहू शकता. तर हे वाली जी जागा आहे
तिकडे तर आपली मेथी आहेच, ठीक आहे, तिकडे तर आपली मेथीच आहे, पण जेव्हा ते मेथी मार्केटमध्ये घेऊन जाणार तर ते लवकरच खतम होऊन जाणार. म्हणून आपल्याकडे हे जागा जर आपण ठेवली आहे, या जागेमध्ये पण आपण उद्या वगैरे अजून थोडं या जागेची मशागत करून इथं मेथी टाकून देऊ, म्हणजे जेणेकरून ते मेथी रेडी होऊन मार्केटमध्ये जातपर्यंत इकडची मेथी रेडी होणार. इकडे आपण मेथी टाकून देऊ. आणि अजून आपण इथं पण जागा केली आहे, हे जे जागा आहे या जागेमध्ये पण आपण टाकून देऊ काही नाही काहीतरी, पालक म्हणा, धने म्हणा, काहीतरी टाकून देऊ, म्हणजे जेणेकरून आपला भाजीपाला हे कंटिन्यू निघत राहणार. नाहीतर इथं काहीतरी दुसरा भाजीपाला लावू आणि हे जे जागा आहे ना, या जागेमध्ये काहीतरी आपण मेथी टाकून देऊ आणि करू. आता चला, तर आता वाफ्यामध्ये पाणी सोडून देऊ, मेथीला पण पाणी करून टाकू आणि इथे 2 वाफे आहे, जे पालक आणि धनेचा जो वाफा आहे त्याला पण पाणी सोडून देऊ. तर चला फायनली आपण मोटर चालू करून येऊ. तर इकडे आपण मोटर चालू करायसाठी आलो आहे. हे आपली इथं बोरवेल आहे आणि हे बोरवेल आपण चालू करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला तिकडे वाफ्याला पाणी देणं आवश्यक आहे. हे इकडे वांग्याची झाडं हे सर्व आहे आपल्या इकडे. तर आता मोटर चालू करून घेऊ. पाहू शकता ही आपली मोटर स्टार्टर आहे. मोटर स्टार्ट झाली आहे आणि आवाजसुद्धा येत आहे. थोडा स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे, जे की आवाज करत आहे. तर आपण मोटर चालू केली आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता इकडे मी पूर्ण पाणी करून टाकलं आहे. हे बघू शकता, हा जो आपला वाफा आहे, इथं मी आहे ना धने टाकले होते, पण धने न वापल्यामुळे आज तिथं मी कांद्याची चोप लावली आहे. आणि इथं पालकसुद्धा होती, त्या पालकला सुद्धा पाणी केलं आहे. आणि हे जे आपली मेथी आहे त्या मेथीला सुद्धा पाणी केलं आहे. आणि मेथी काही दिवसात रेडी होणार, तर आपण याला मार्केटमध्ये घेऊन जाऊ. तर गाईज, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करासाठी आणि लाईक करासाठी कधी विसरू नका. तर चला भेटू असंच आपण कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. चला तेव्हापर्यंत बाय.